विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या मराठी या पाठ्यपुस्तकातील कविता संतवाणी जैसा वृक्ष नेणे ही समजून घेणार आहोत. कवी आहेत संत नामदेव महाराज. सकल संत गाथा खंड पहिला, संत नामदेव महाराजांची अभंगगाथा, अभंग क्रमांक 1477. संपादक प्राध्यापक डॉक्टर रा गोसावी. प्रस्तुत अभंगामध्ये संतांना वृक्षाची उपमा देऊन त्यांची महती सांगितली आहे. संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायातील संत कवी, वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक. संत नामदेवांची अभंगरचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे. संत नामदेवांनी हिंदीतही रचना केली आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली. शिखांच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची 61 कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने ती प्रसिद्ध आहेत. जैसा वृक्ष नेणे या कवितेचा रचना प्रकार अभंग. काव्यसंग्रह सकल संत गाथा खंड पहिला, श्री नामदेव महाराजांची अभंगगाथा यातील अभंग क्रमांक 1477. विषय. या अभंगात संत नामदेवांनी संतांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. व्यक्त होणारा स्थायीभाव, भक्तिभाव. अभंगाची मध्यवर्ती कल्पना. जैसा वृक्ष नेणे या अभंगातून संत नामदेवांनी संतांना वृक्षाची उपमा देऊन त्यांची थोरवी वर्णन केले आहे. प्रस्तुत अभंगात संतांच्या सहवासामुळे होणारा लाभ संत नामदेवांनी सांगितला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जैसा वृक्ष नेणे या अभंगातील प्रत्येक ओळीचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. तत्पूर्वी पिंपरी चिंचवड पुणे परिसरातील प्रसिद्ध गायिका शर्मिला शिंदे यांच्या सुमधुर आवाजातून आपण हा अभंग ऐकूया. मी विनंती करतो आदरणीय शर्मिला शिंदे आपणास आपण हा अभंग सादर करावा. जैसा वृक्ष नेणे मान अपमान, जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताते वर्तताते, तैसे ते सज्जन वर्तताते. जैसा वृक्ष नेणे पूजा प्राणी जे करीते, येऊनिया पूजा प्राणी जे करीते, त्याचे सुख चेते तया नाही, त्याचे सुख चेते तया नाही. जैसा वृक्ष नेणे मान अपमान, जैसा वृक्ष नेणे. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीते, अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीते, तयान म्हणते छेदू नका, तयान म्हणते छेदू नका. जैसा वृक्ष नेणे मान अपमान, जैसा वृक्ष नेणे. निंदा स्तुती सब मानिती जे संत, निंदा स्तुती सब मानिती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. जैसा वृक्ष नेणे मान अपमान, जैसा वृक्ष नेणे.
वृक्ष नेणे मान अपमान जैसा वृक्ष नेणे मान अपमान तैसे ते सज्जन वर्तताती तैसे ते सज्जन वर्तताती जैसा वृक्ष नेणे जैसा वृक्ष नेणे जैसा वृक्ष नेणे. धन्यवाद शर्मिलाताई. आपण शर्मिलाताईंच्या आवाजात संत नामदेवांचा जैसा वृक्ष नेणे हा अभंग ऐकला. संतांची महती वर्णन करताना संत नामदेव म्हणतात, जैसा वृक्ष नेणे मान अपमान तैसे ते सज्जन वर्तताती. आता आपण या ओळींचा अर्थ समजून घेऊया. जैसा म्हणजे जसे, वृक्ष म्हणजे झाड, नेणे म्हणजे जाणत नाही, मान म्हणजे सन्मान, अपमान म्हणजे अवमान, तैसे म्हणजे तसे, सज्जन म्हणजे संत, वर्तताती म्हणजे वागतात. आता आपण या ओळींचा अर्थ समजून घेऊया. जैसा वृक्ष नेणे मान अपमान तैसे ते सज्जन वर्तताती. याचा अर्थ असा, प्रथम चरणामध्ये संत नामदेव महाराज म्हणतात की जसे वृक्ष म्हणजे झाड मान अपमान जाणत नाही, एकमेकात भेद मानत नाहीत, अशीच वागणूक असेच वर्तन सज्जन माणसांचे असते म्हणजे संतांचे असते. दुसऱ्या चरणात संत नामदेव महाराज म्हणतात, येऊन या पूजा प्राणी जे करीती त्याचे सुख चित्ती तया नाही. येथे चित्ती म्हणजे मनात, तया म्हणजे त्यांना. या ओळींचा अर्थ असा, वृक्षाला मान अपमान यांची फिकीर नसते, तसेच येऊन या पूजा प्राणी जे करीती म्हणजे कुणी माणसांनी येऊन त्यांची पूजा केली तरीही त्याचे सुख चित्ती तया नाही, त्याचा त्यांना आनंद वाटत नाही, सुख वाटत नाही. या पुढील चरणात ते असे म्हणतात, अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती तयान म्हणती छेदू नका. इथे अथवा म्हणजे किंवा, छेदू नका म्हणजे तोडू नका. या तिसऱ्या चरणामध्ये संत नामदेव महाराज सांगतात, त्याच वृक्षाला कोणी येऊन इजा पोचवत असेल, त्याला तोडत असेल तर त्यालासुद्धा ते मला तोडू नका असेही म्हणत नाहीत. उदाहरणार्थ चंदनाचे झाड हे तोडणाऱ्या कुऱ्हाडीच्या पात्याला देखील सुगंधच देते, तसेच वागणे संतांचे असते. वरील 2 चरणांचा संदर्भ घेऊन चौथ्या चरणात संत नामदेव महाराज म्हणतात, निंदास्तुती सम मानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. निंदा म्हणजे नालस्ती, अपमानकारक बोलणे. स्तुती म्हणजे प्रशंसा, सम म्हणजे समान, सारखे, धैर्यवंत म्हणजे हिम्मतवान. आता या ओळींचा अर्थ असा, निंदास्तुती सम मानिती जे संत म्हणजे कुणी निंदा केली किंवा स्तुती केली तर या दोन्ही गोष्टी संतांना समान वाटतात. त्यांचे दुःख ते करून घेत नाहीत, ते अजिबात विचलित होत नाहीत. पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. असा संयमाचा महासागर ते संत असतात. नाहीतर आपण सामान्य माणसं थोड्या स्तुतीने आनंदी होतो व थोड्याशाच दुःखाने जणू सर्व जगाचे दुःख आपल्याच पदरी पडले असे रडत बसतो आणि यातच संपूर्ण आयुष्य संपून जाते आणि म्हणून परोपकार आणि चांगली कर्म करायची राहून जातात. निंदास्तुतीने मन डळमळू नये व विवेकशील मन ठेवावे असा महत्त्वाचा विचार या ओळीतून व्यक्त झाला आहे. आता आपण अभंगाचे शेवटचे चरण पाहूया. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी तरी जीव शिवा गाठी पडूनी जाय. नामा म्हणे म्हणजे नामदेव महाराज म्हणतात, त्यांची जरी होय भेटी तरी जीव शिवा गाठी पडूनी जाय. जीव आणि शिव यांचा अर्थ आपण जाणून घेऊया. जीव म्हणजे प्राण, शिव म्हणजे परब्रह्म आणि भेटी म्हणजे गाठभेट. या ओळींचा अर्थ असा, संत नामदेव महाराज म्हणतात, अशा सज्जनांची, नामा म्हणे त्यांची, अशा सज्जनांची म्हणजे संतांची जरी होय भेटी, जेव्हा गाठभेट होते तरी जीव शिवा गाठी पडूनी जाय, तेव्हा जीवाशिवाची गाठ पडते, म्हणजेच साक्षात ईश्वराचे दर्शन होते. संतांची ओळख ही सामान्य माणसाला होणे अत्यंत आवश्यक आहे. जैसा वृक्ष नेणे या अभंगातून मिळणारा संदेश. संतांचे वर्तन जसे मान अपमान व निंदास्तुती यांच्या पलीकडचे असते तशी आपली वागणूक वर्तन असावे. स्थिर बुद्धीने वागावे. वृक्षतोड करून पर्यावरणाचा ऱ्हास करू नये. वृक्ष लागवड व संवर्धन करावे. भेदभाव मानू नये.
आपल्या कृतीतून जगभर आनंद, प्रेम, समाधान आणि शांतता पसरविणे, सर्वांशी प्रेमाने वागणे असा संदेश संत नामदेव महाराज देतात. विद्यार्थी मित्रांनो, जैसा वृक्ष नेणे या कवितेतील आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊया. जैसा वृक्ष नेणे या अभंगातून संत नामदेव आपणास सर्वांशी प्रेमाने वागा असा संदेश देतात. वृक्ष ज्याप्रमाणे कसलाही भेदभाव करत नाहीत त्याप्रमाणे संतांची वर्तणूक असते. संतांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये यातून स्पष्ट होतात. 2. काव्य सौंदर्य. मनाला भावणारे, सर्वांना पटणारे, सहज समजणारे, साध्या सोप्या शब्दात जीवनविषयक मार्गदर्शन देणारे हे काव्य आहे. भाषिक वैशिष्ट्ये. या अभंगातील भाषा ही यमक जुळवणारी असून सोपी, रसाळ, ओघवती आणि उत्सुकता निर्माण करणारी आहे. वृक्षाचे रूपक वापरून साध्या सुबोध भाषेत कवितेचा आशय मांडत समाजाला योग्य वळण देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संत नामदेवांनी आपल्या लिखाणातून केले आहे. या रचनेत पहिल्या 3 चरणात 6 अक्षरे व चौथ्या चरणात 4 अक्षरे ही मोठ्या अभंगाची वैशिष्ट्ये आहेत. स्वाध्याय. यामध्ये दिलेल्या कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. प्रश्न 1 अ. वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा. आ. वृक्षावर खालील घटनांचा होणारा परिणाम लिहा. घटना. वंदन केले, घाव घातले याचा वृक्षावर होणारा परिणाम समोरच्या चौकटीत लिहायचा आहे. प्रश्न 2 खालील विधानापैकी सत्य विधान ओळखा. 1. संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते. 2. संतांना सन्मानाची अपेक्षा असते. 3. संत निंदास्तुती समान मानत नाहीत. यातील सत्य विधान आपल्याला दिलेल्या चौकटीत लिहायचे आहे. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. 1. वृक्ष. 2. सुख. 3. सम. काव्य सौंदर्यावर आधारित कृती. 1. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती, तया न म्हणती छेदू नका या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. 2. निंदास्तुती सम मानिती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. स्वमत अभिव्यक्तीसाठी कृती. 1. प्रस्तुत अभंगातून नामदेवांनी पर्यावरण रक्षणाविषयीचा दिलेला संदेश तुमच्या शब्दात लिहा. 2. प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमेसंदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा. 3. तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयी माहिती लिहा. विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ आपण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. निर्मिती व संकल्पना श्री नाना शिवले, माजी उपसभापती, शिक्षण मंडळ, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रेरणा माध्यमिक विद्यालय, लक्ष्मणनगर, थेरगाव, पुणे. श्री प्रवीण मुंढे, श्रीमती SD गणगे प्रशाला, कृष्णानगर, चिंचवड, पुणे. धन्यवाद.